उदास सर्व भावी हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी मोक्ष आमाघरी कामारी ते दासी मोक्ष आमाघरी कामारी ते दासी होय सांगो ऐसी किंवा होय सांगो तैसी तुका म्हणी हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी पांडुरंगा हरी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम सरे चरणा संताची सरे चरणा संताची गंगा कृपा दाने कथेचा विचार दाने कथेचा विचार गंगा कृपा दाने कथेचा दाने कथेचा विचार सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका बाबाजे सद्गुरु दास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमोन दुसरी चरणा संतांची या त्यांची कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे होते त्या लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत जोडून या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावे विनंती माझी पंढरी नाथा परिसावे विनंती माझी पंढरी माझा पायावरी या वारकरी संतांच्या घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त स्थळी थोडा ट्रबल कमी करा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या शिवकृपा आशीर्वादाने विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत मंडळींच्या तथा ग्रामदैवत महादेव मंदिरातील भगवान शंकराच्या शिवक्रमाचं नियोजन पाहतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात ही खरोखर आपल्या गावकऱ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. परिसरातून आलेली सर्व गुणीजन गायनाचार्य मंडळी आणि तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृ मायबापांच्या समवेत अगदी संकल्पित वेळामध्ये आपण अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूयात. त्याचंच नाव कीर्तन असेल. विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ संत सम्राट जगत उद्धारक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचा 5 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला अतिशय उत्कृष्ट आणि महत्त्वपूर्ण असा हा अभंग आज कीर्तन सेवेकरिता निवडलेला असून
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथेमधील अत्यंतिक प्रसिद्ध असणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे आणि प्रस्तुत सेवेला निवडलेल्या या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या पुढे उभे राहून मी पुन्हा जन्म घेईन अशी प्रतिज्ञा महाराज या अभंगातून करतात. अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे आणि देवाच्या पुढे उभा राहून मी पुन्हा जन्म घेईन अशी प्रतिज्ञा करणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा जर सरळ सरळ भावार्थ पाहिला तर तो अशा पद्धतीचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा आणि भगवान पांडुरंग परमात्म्याचा थोडक्यात संवादाची अभंगामधून आहे की जिथं देवाच्या पुढे उभा राहून तुकोबाराय प्रतिज्ञा करतात की देवा मी पुन्हा जन्म घेईन. देवाने प्रश्न केला तुकाराम महाराज, अहो जन्म घेईन अशी प्रतिज्ञा करताय खरी, पण जन्माला येण्याचं प्रयोजन काय, कशासाठी जन्म घेईन म्हणताय? तेव्हा तुकोबाराय सांगतो देवा तुमच्या चरणाची चरण सेवा मला साध्य व्हावी, प्राप्त व्हावी, मिळावी म्हणून मी जन्म घेईन अशी प्रतिज्ञा करतोय. घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, तुमच्या चरणाची चरण सेवा मला साध्य व्हावी, प्राप्त व्हावी, मिळावी म्हणून मी जन्म घेईन अशी प्रतिज्ञा करतोय. देवाने पुन्हा प्रश्न केला तुकाराम महाराज, अहो माझ्या चरणाची चरण सेवा साध्य व्हावी, प्राप्त व्हावी, मिळावी म्हणून तुम्ही जन्म घेईन अशी प्रतिज्ञा करताय खरी, पण जन्माला आल्यानंतर कोणत्या प्रकारची सेवा करणार? तेव्हा तुकोबाराय सांगतात देवा जन्माला आल्यानंतर मी 3 प्रकारची सेवा करणार. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण किंवा घालू लोटांगण महाद्वारी, या 3 प्रकार